नमस्कार मैत्रिणींनो, नवरात्र म्हटली की वेगवेगळ्या साड्यांची खूप ट्रेंड असते आणि वेगवेगळ्या साड्या घालून आपण पूजा करायची असते। तर 9 रंगाच्या 9 साड्या कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत। तर त्यात मी तुम्हाला काही माझ्याही साड्या दाखवणार आहेत। तर चला, पहिला दिवस आहे 3 ऑक्टोबरचा। तर 3 ऑक्टोबर पहिल्या दिवशी आपल्याला नेसायची आहे ती म्हणजे पिवळ्या रंगाची साडी, जी की देवीची पण आवडती साडी आहे आणि जे स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती आहे स्वामींचा पण खूप आवडता कलर आहे तो म्हणजे पिवळा कलर। पिवळा कलर हा आपल्या मनाला प्रसन्न करणारा कलर आहे। तर पहिल्या दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी नेसणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे या 3 प्रकारच्या साड्या म्हणजे भरपूर पिवळ्या साड्या आहेत, पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला या 3 साड्या शेअर करते माझ्या। तर इथे बघू शकता ही जी मधली साडी दाखवली मी तुम्हाला ती लक्ष्मीपतीची साडी आहे। तिला छान असे सॅटिनची बॉर्डर आहे आणि ही मधली साडी कॉटन मिक्स आहे। या साडीचा मध्यंतरी भरपूर असा ट्रेंड निघाला होता, तर तेव्हाच मी पण ही साडी घेतली होती। तर तिला ग्रे कलरचे म्हणजेच राखाडी कलरचे काठ आहेत। त्यानंतर ही एक साडी आहे गडवाल सिल्कमध्येच येते, त्याच्यातलाच एक प्रकार येतो हा। तर त्यामध्ये हा पिवळा रंग आहे। पिवळ्या रंगाच्या शेड्स बघू शकता तुम्ही, भरपूर शेड्स येतात पिवळ्या रंगामध्ये। तर त्याला असे सिल्वर कलरची डिझाईन आहे, मध्ये मध्ये पॅच आहे सिल्वर कलरचे आणि काठ पण सिल्वर कलरचे। पदर तुम्ही बघू शकता त्याचा सिल्वर कलरचाच पदर आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबरला पिवळ्या रंगाची साडी वेअर करायची आहे। तर असं आहे माझं पिवळ्या रंगाचं साडी कलेक्शन। नवरात्रीतला दुसरा दिवस म्हणजे 4 ऑक्टोबर, वार आहे शुक्रवार। तर शुक्रवारी आपल्याला हिरव्या रंगाची साडी परिधान करायची आहे, हिरव्या रंगाची साडी नेसायची आहे। तर इथे माझ्याकडे हिरव्या रंगाच्या भरपूर शेड्स आहेत, पण त्यातल्या काही शेड्स मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर इथे बघू शकता ही साडी माझी ज्यूटची आहे आणि त्याला हिरव्याला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे, लाल रंगाचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावरनं छोट्या छोट्या अशा आरशासारख्या टिकल्या आहेत। छान वाटते ती साडी नेसल्यावर आणि अगदी अंगाला चापून चोपून बसणारी अशी ती साडी आहे। तर इथे हा सगळ्यांचाच आवडता पॅटर्न म्हणजे सगळ्यांनाच माझ्या मते इरकल ही आवडतच असेल। तर ही इरकल मी अगदी 2 ते 3 वर्ष झाले असतील घेतली, पण अगदी मोजक्याच वेळी घातलेली आहे आणि देवीच्या पूजेच्या वेळेस खूप छान वाटते इरकल साडी आणि व्यवस्थित बसते पण, कारण पूजा करताना आपण डोक्यावर पदर घेतो ना, तर डोक्यावरचा पदर पण सटकत नाही, मस्त बसतो पदर। तर त्यानंतर इथे आहे हे सुपर नेटमध्ये हिरव्याच रंगाची शेड आहे। तर बघू शकता तुम्ही हिरव्या रंगामध्ये भरपूर अशा शेड्स येतात। तर त्याचे काठ लाल आणि गोल्डन ऑरेंज कलरचे आहेत। त्यानंतर इथे आहे हिरव्याच रंगाची पण बांधणीची साडी, त्याला काठ आहेत डार्क ब्ल्यू कलरचे। तर ही बांधणीची साडी पण मला खूप आवडते आणि खूप अशी नेसल्यानंतर हलकी फुलकी वाटते ना, त्याच्यामुळे। तर माझ्याकडे काठपदराच्या भरपूर आहेत साड्या, पण मी त्यातल्या त्यात तुम्हाला ज्या रोज आपल्याला यूज करता येईल ना त्याच साड्या फक्त दाखवते, म्हणजे आपल्याला त्या साड्या नेसून काम पण करता येईल। आणि देवीचा आवडता रंग म्हटला तर हिरवाच रंग। आता नवरात्रीतला तिसरा दिवस, या दिवशी वार येतो शनिवार आणि या दिवशी आपल्याला ग्रे कलरची म्हणजेच राखाडी रंगाची साडी वेअर करायची आहे। तर इथे बघू शकता तुम्ही माझ्याकडे राखाडी कलरमध्येच म्हणजे ग्रे कलरमध्ये ही वेगवेगळ्या पानांची डिझाईन असलेली साडी आहे आणि याच्यावर कुठल्याही प्रकारचं ब्लाऊजनं पटकन मॅच होतं। तर ही साडी तुम्ही व्हिडिओत पण बघितली असेल। त्यानंतर इथे आहे इरकलमधलाच थोडासा हा वेगळा पॅटर्न आहे। तर मध्ये खूप ट्रेंड निघाला होता या साडीचा। तर ही मध्ये ग्रे कलरची आहे आणि त्याला असे डार्क पिंक कलरचे काठ आहेत। नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते ही साडी आणि अगदी चापून चोपून बसते, त्याच्यामुळे नेसल्यावर छान पण दिसते। तर अशा प्रकारची ही माझ्याकडे दुसरी ग्रे कलरची साडी होती। आता ही आहे रबर प्रिंट साडी। तर याच्यावर जी डिझाईन आहे ना ती रबर प्रिंटची आहे आणि खूप असं शायनी व्हाईट कलरची डिझाईन येते। रबर प्रिंट जे आहे ना एकदम शाईन करतं। तर ही साडी पण ना याच्यावर पूर्णपणे असं काठाला आमसुली कलरचे काठ आहे आणि काठाला पूर्ण मोती वर्क आहे। खूप सुंदर दिसते ही साडी नेसल्यावर आणि बसायलाही सुंदर दिसते, म्हणजे चापून चोपून बसते। त्यामुळे मला ह्या सगळ्या ग्रे कलरच्या साड्यांमध्ये माझी ही सगळ्यात आवडती साडी आहे। तर या दिवशी आपल्याला ग्रे कलरची साडी परिधान करायची आहे आणि तुम्हाला माहितीच आहे शिस्तबद्धता आणि स्थिरता याचं प्रतीक म्हटलं ना तर ग्रेस कलर येतो। तर अशा आपला शनिवारचा म्हणजेच तिसऱ्या माळीचा हा ग्रे कलर आहे। आता नवरात्रीतला चौथा दिवस म्हणजेच वार आहे रविवार। तर रविवारी आपल्याला केशरी रंगाची साडी नेसायची आहे आणि केशरी रंग तुम्हाला माहितीच आहे शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक मानले जातो। तर या केशरी रंगामध्ये माझ्याकडे ना
या 2 ते 3च साड्या आहे, कारण की एवढा काही केशरी रंग आपल्याकडनं नेसले जात नाही. तर ही बघू शकता तुम्ही, याला पूर्ण असं काचेचं वर्क आहे, काठ आहे आणि काचेच्या काठांमुळे ना ती साडी मध्ये जरी प्लेन असली ना तरी पण खूप उठून दिसते. तर कधी म्हणजे नेसायला एकदम हलकी असल्यामुळे ना कधी पटकन नेसता येते ती साडी. आता ही आहे चेक्समध्येच पण प्युअर कॉटनची साडी आहे आणि कॉटनच्या साड्यांकडे माझा जास्त प्रेफरन्स असतो, कारण ना त्या जेव्हा आपण पूजेला वगैरे बसतो ना तर डोक्यावरचा पदर व्यवस्थित घेता येतो आपल्याला कॉटनच्या साड्यांमुळे. तर त्याच्यामुळे ही माझ्याकडे एक कॉटनची साडी आहे आणि माझ्याकडे जास्त नाही आहे केशरी साड्या, कारण एवढा काही मला तो खास रंग आवडत नाही. चला आता पुढचा रंग बघूयात. पुढचा दिवस आहे नवरात्रीतला 6वा दिवस आणि वार येतो आहे सोमवार. तर सोमवारी असंही आपण पांढरीच साडी नेसतो, तर या सोमवारी ही ना पांढराच रंग आलेला आहे नवरात्रीमध्ये. तर इथे बघू शकता तुम्ही, पांढऱ्या रंगामध्येच माझ्याकडे ना आकाशी छान अशी फुलं आहेत त्याच्यावर आणि आकाशीच रंगाचे काठ आहेत त्याचे, एकदम छान आणि डेली यूजसाठी सुद्धा सुंदर आहे. कुठलंही काम करू शकतो आपण ही साडी वेअर करून. त्यानंतर ही दुसरी साडी आहे सॅटिनमध्ये, तर सॅटिन मिक्स म्हणता येईल. याच्यावर बांधणीची अशी डिझाईन आहे ब्लॅक आणि ग्रे कलरमध्ये आणि नेसल्यानंतर ना ही साडी खूप सुंदर दिसते. तर याच्यावर ना ब्लाऊज पण असाच बांधणीचा आलेला आहे, तर त्यामुळे ना ही साडी नेसल्यावर खूप व्यवस्थित बसते. आणि तुम्हाला माहितीच आहे की बांधणीच्या साड्या म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण असतो. तर इथे ही साडी मला फार आवडते. तर तशाच प्रकारची आता जी निळी बघितली तुम्ही 1 नंबरची, तर त्याच प्रकारची माझ्याकडे ना सेम गुलाबी साडी पण आहे, म्हणजे पांढरा रंग आणि त्याच्यावर गुलाबी रंगाचे फुलं आहेत आणि त्याला गुलाबीच काठ आहेत. तर या साड्या ज्या आहे ना मध्ये खूप ट्रेंडला आल्या होत्या तेव्हा मी घेतलेल्या होत्या आणि डेली यूजसाठी पण छान आहे. पण मी तुम्हाला या हिशोबाने साड्या दाखवते की जेणेकरून त्या तुम्हाला काम करताना पण नेसता येतील. नाहीतर काठपदराच्या पण साड्या आहेत, पण त्या मी काही तुमच्याबरोबर शेअर नाही करत आहे. जे आपण रोज काम करताना घालू शकतो, नेसू शकतो, त्याच साडी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर व्हाईट रंगामध्ये पण ना खूप सारे शेड्स असतात. आता तुम्ही या व्हाईट रंगाच्या शेड्स बाकीच्या बघितल्या, पण इकडे बघू शकता तुम्ही ऑफ व्हाईट कलर आहे हा आणि या कलरमध्ये ना मस्त रेड असं कॉम्बिनेशन आहे. त्याला साडीला काठ पण रेडच आहे, एकदम बारीक असे काठ असतात त्याला, ज्याला आपण असं बोटनेकसारखं म्हणतो ना, एकदम बारीक रंगाचे काठ असतात त्याला आणि खूप छान दिसते वेअर केल्यानंतर ही साडी. त्याला ना पदराला पण असे छान दाट एकदम गोंडे आहेत आणि नेसण्यासाठी पण एकदम हलकी फुलकी अशी साडी आहे. त्याच्यामुळे नेसण्यासाठी आपल्याला खूप प्रेफरन्स घ्यावे नाही लागत या साडीला. तर असं माझं व्हाईट कलरच्या साडीचं कलेक्शन होतं आणि तुम्हा सर्वांना माहिती असेल की पांढरा रंग हा पवित्रता आणि शांततेचं प्रतीक मानले जातो आणि जेव्हाही आपण पांढरा रंग बघतो ना, साड्या बघतो पांढऱ्या रंगाच्या, तर आपल्या मनालाही खूप शांत वाटतं. तर असं हे माझं साडी कलेक्शन होतं पांढऱ्या रंगाचं. नवरात्रीच्या निमित्ताने बऱ्याचशा साड्या कपाटाच्या बाहेर येतात ना, पण तरीही मी तुम्हाला त्यातल्या त्यात ज्या डेली यूज करता येईल त्याच साड्या दाखवते, काठपदराच्या साड्या नाही दाखवते. तर पुढचा दिवस जो आहे तो आहे 8 ऑक्टोंबर आणि वार येतो आहे मंगळवार. तर त्या दिवशी आपल्याला रेड कलरची म्हणजेच लाल रंगाची साडी परिधान करायची आहे आणि लाल रंग म्हणजे देवीच्या पूजेसाठी अगदी पवित्र रंग मानले गेला आहे. तर लाल रंग हे प्रेमाचं आणि संघर्षाचं सुद्धा प्रतीक आहे बरं का. तर लाल रंगामध्ये ही माझ्याकडे एक ब्रासोची साडी आहे आणि हो त्याला गोल्डन कलरचे काठ पण आहे आणि माझ्याकडे ना लाल रंगाच्या भरपूर अशा साड्या आहेत, त्यातल्या त्यात मी तुम्हाला थोड्याफार शेअर करते आहे. लाल रंग मला नेहमीच जेव्हा पण साडी बघायला जातो ना तर तेव्हा मला लाल रंग पटकन आवडतो. आता ही जी साडी दिसते ना तर याच्यावर व्हाईट कलरची डिझाईन आहे आणि कॉटन मिक्स साडी आहे ही. याचे काठ जे आहेत ना तर ते पूर्ण शेडेड आहे, म्हणजे रंग बदलतो ना आपण काय म्हणतो त्याला, धूपछावसारखे काठ आहेत. तर छान वाटते ही साडी आणि नेसल्यानंतर इतकी अप्रतिम दिसते. तर कॉटनची साडीला नेहमीच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे प्रेफरन्स द्यायचा, कारण पूजेच्या वेळेस आपण हिरवी किंवा लाल साडी जास्त करून परिधान करतो. त्यामुळे ना या साड्यांना जास्त कॉटनचंच साड्या घ्यायच्या लाल किंवा हिरव्या रंगामध्ये, म्हणजे आपल्याला पूजेला बसल्यानंतर ना डोक्यावरचा पदर वगैरे चापून चोपून व्यवस्थित बसतो. तर त्यानंतर ही आहे बांधणीची साडी लालमध्ये, पण तुम्हाला ना व्हिडिओमध्ये बांधणी दिसत नसेल त्याला गोल्डन आणि ब्लॅक कलरची अशी लेस आहे आणि बांधणी व्हिडिओमध्ये आय थिंक पूर्ण अशी भुरकट दिसते. तर त्याला डार्क बांधणी डिझाईन आहे आणि मस्त वाटते ही साडीसुद्धा नेसल्यानंतर. तर माझ्याकडे तुम्ही बघितलंच असेल बांधणीच्या बऱ्याच साड्या आहेत. मला बांधणी हा प्रकारच खूप आवडतो, त्याच्यामुळे मी बांधणीच्या प्रत्येक रंगामध्ये साड्या घेतलेल्याच आहेत. तर असं हे माझं रेड साडीचं कलेक्शन आहे. 9 ऑक्टोबर वार बुधवार आणि नवरात्रीतला 7वा दिवस.
तर या दिवशी आपल्याला निळ्या रंगाच्या साडी परिधान करायच्या आहेत। तर निळ्या रंगामध्ये खूप साऱ्या शेड्स आहे, यामध्ये थोडं कन्फ्युजन असू शकतं कारण की रॉयल ब्ल्यू कलर येतो, पुन्हा आकाशी कलर येतो म्हणजे ज्याला आपण स्काय ब्ल्यू म्हणतो, तर तसाही कलर येतो। पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला डार्क ज्या आहेत माझ्या रॉयल ब्ल्यू कलरच्या त्या साड्या दाखवते। तर इथे बघू शकता ही लेहरिया पॅटर्नमध्ये सुपर नेटची म्हणता येईल या साडीला। सुपर नेटमध्ये आहे, त्याला छान असे काठ आहेत आणि अगदी न टोचणारे असे काठ आहेत, त्याच्यामुळे ना सॉफ्ट वाटते ती नेसायला, तर छान वाटते ती पण साडी। आणि त्यानंतर ही स्काय ब्ल्यूमध्ये साडी आहे, तर याचेही काठ ना डार्क ब्ल्यू कलरचे आहेत, त्याच्यामुळे ही साडी पण मला आवडते आणि नेसण्यासाठी एकदम हलकी फुलकी साडी आहे, त्याच्यामुळे छान वाटते ती नेसल्यानंतर। त्याचे काठ बघू शकता तुम्ही, एकदम ॲट्रॅक्टिव्ह काठ आहेत। तर इथे गोल्डन कलरमध्ये त्याला थोडीशी शाईन आहे काठांना आणि सुंदर सिंपल अशी डिझाईन आहे त्या साडीला आणि लेस पण आहे ना त्याची अशी काठांची पूर्ण सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे ना ती नेसल्यानंतर कुठेही टोचत वगैरे नाही। तर स्काय ब्ल्यूमध्ये येते ही साडी। त्यानंतर नंबर येतो म्हणजे बांधणीचा, तर तुम्हाला माहितीच आहे आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या पण साड्या बघितल्या त्याच्यामध्ये बांधणीची साडी ऑलमोस्ट तुम्हाला दिसलीच असेल। तर मग ब्ल्यू कलरमध्ये पण ही माझ्याकडे बांधणीची साडी आहे आणि खूप छान आहे ही साडी। तुम्ही व्हिडिओमध्ये पण बऱ्याचदा ही साडी बघितली असेल। त्याचे काठ जे आहेत ना ते असे गोल्डन आणि थोडंसं लाईट स्काय ब्ल्यू कलरमध्ये आहे। छान वाटते ही साडी नेसल्यानंतर आणि बांधणीमध्ये ब्ल्यू कलर अगदी सुंदर वाटतो। तर माझ्याकडे अशा ब्ल्यू कलरच्या साड्या आहे। ब्ल्यू कलर म्हणजेच निळा कलर जो आहे तो ऊर्जेचं प्रतीक आहे आणि हा रंग कुठल्याही रंगावर उजळून दिसतो, अगदी उठून दिसतो, त्यामुळे निळ्या रंगाच्या साड्या ह्या प्रत्येक लेडीजकडे असतीलच असं मला तरी वाटतं। माझ्याकडे निळ्या रंगामध्ये भरपूर अशा शेड्स आहे, काठपदरामध्ये पण आहे, पण त्यातल्या त्यात ह्या ज्या मी नेहमी नेसते, नेहमी नेसू शकतो, आपण काम पण करू शकतो, तशा या ब्ल्यू कलरच्या साड्या आहेत। 10 ऑक्टोबर वार गुरुवार आणि नवरात्रीतला 8वा दिवस। तर या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाच्या साड्या वेअर करायच्या आहेत आणि गुलाबी रंगामध्ये तुम्हाला माहितीच आहे भरपूर अशा शेड्स आहे, बेबी पिंक कलर किंवा असा डार्क पिंक कलर। आता या साड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये थोड्याशा लालसर वाटत असतील, पण व्हिडिओत थोडासा कलर ना साड्यांचा चेंज येतो। तर इथे या गुलाबीच रंगाच्या साड्या आहे आणि गुलाबी रंग प्रेमाच्या भावना आणि नम्रपणा दर्शवणारा हा गुलाबी कलर आहे। तर जी तुम्हाला ऑरेंज साडी दाखवली होती ना, आरशाच्या लेस होती त्याला, तर त्याच्यातलीच ही बेबी पिंक कलरची साडी आहे। त्यानंतर ही गुलाबी साडी जी आहे ना, तर याला मस्त असं हिरव्या कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते ही साडी। तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ही सुद्धा साडी बघितली असेल। हिचे काठ जे आहे ना ते एकदम उठून दिसतात आणि त्याला बारीक असं डिझाईन आहे, म्हणजे हँडवर्क म्हणता येईल तुम्हाला। तर अशी ही गुलाबी साडी आहे। त्यानंतर त्याच्या शेजारी आहे ती म्हणजे ब्रासोमधली साडी। तर ही साडी मला सगळ्यात जास्त आवडते कारण की नेसायला एकदम हलकी फुलकी आणि दिसताना एकदम आकर्षक अशी साडी दिसते। तर मला खूप आवडीची साडी म्हणाल तर हीच आहे ब्रासोची साडी आणि याच्या ज्या डिझाईन आहेत ना तर त्या थोड्याशा अशा लाईट आहेत, पण तरी नेसल्यानंतर खूप उठून दिसतात आणि त्याचे काठ पण सुंदर आहे। गोल्डन रंगामध्ये त्याला पूर्ण डिझाईन आहे आणि गोल्डन रंगामध्येच त्याचे काठ आहेत, लेसच लावलेली म्हणजे। तर खूप छान दिसतात त्या गुलाबी रंगाच्या साड्या। पण गुलाबी रंगाच्या साड्यासुद्धा माझ्याकडे भरपूर आहेत, पण त्यातल्या त्यात ह्या 4 साड्या मी तुमच्याबरोबर शेअर करते। जेवढ्या शेड्स तेवढं कन्फ्युजन जास्त। तर आता 11 ऑक्टोबर वार आहे शुक्रवार आणि नवरात्रीतला हा 9वा दिवस म्हणजे साडीचा शेवटचा दिवस। तर आज आहे जांभळा रंग आणि माझा अगदी नावडता रंग आहे। मला जांभळ्या रंगाच्या साड्या अजिबातच आवडत नाही, पण तरी त्यातल्या त्यात माझ्याकडे या 2 साड्या आहेत, जी की पहिली आहे बांधणीची आणि तिला मस्त अशी आरशांची लेस आहे, रंगबिरंगी लेस आहे, त्याच्यामुळे ना जरा कलरफुल लेस असल्यामुळे जास्त छान दिसते ही साडी। बांधणीची असल्यामुळे जास्त आवडते मला ती, पण तसा मला जांभळा कलर अजिबातच आवडत नाही। जांभळ्या रंगामध्येच ही जी दुसरी साडी दिसते तुम्हाला, ही मला गणपती बाप्पा येतात तेव्हा महालक्ष्म्यांचं आगमन होतं, तर तेव्हा ही साडी मला महालक्ष्मी मातेची प्रसाद म्हणून आलेली आहे, त्यामुळे मी ही साडी वापरते आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसतं। रेड कलरचे एकदम डार्क रेड कलरचे काठ आहे त्याला, त्यावर गोल्डन असे छान डिझाईन आहे आणि मध्ये पूर्ण असा पर्पल कलर आहे त्याचा। तर ही पण साडी नेसल्यानंतर छान दिसते। थोडीशी जड आहे ही साडी, त्या नेसल्यानंतर थोडंसं अनइझी होतं, पण प्रसाद म्हणून मी वापरते ही साडी। तर असं माझं फक्त तुम्हाला 2च जांभळ्या रंगाच्या साड्या दिसत असतील। आता तुम्ही माझ्या जेवढ्या पण साड्या बघितल्या ना त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त केशरी रंग आणि जांभळा रंग याच 2 साड्या दिसल्या असतील। बाकी सगळ्या साड्यांच्या भरपूर शेड्स आहे माझ्याकडे आणि मला माहिती आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे ना साड्यांच्या भरपूर अशा शेड्स असतील, पण मी सगळ्या साड्या नाही दाखवू शकत। त्यातल्या त्यात मी तुम्हाला नवरात्रीतल्या 9 दिवस आपण कुठले रंग नेसू शकतो आणि कुठला
रंग काय दर्शवतो ते सांगितलं. तर जांभळा रंग पण आपल्याला महत्त्वाकांक्षा दर्शवतो आणि ध्येयाकडे नेण्याचा हा कलर आहे. तर अशा प्रकारचा माझा हा छोटासा साडी कलेक्शनचा व्हिडिओ होता. तुम्हाला तो कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.